हॅलो स्टुडंट्स. सो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सचे इंट्रोडक्शन बघितलं. थर्मोडायनॅमिक्स काय असतं हे पाहिलं. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कशा प्रकारे ओके. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कोणते बरेचसे कन्सेप्ट त्या दिवशी पाहिले, ज्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे थर्मोडायनॅमिक्समध्ये एनर्जी वर्क करते, म्हणजे एनर्जी कशा प्रकारे काम करते, एनर्जी किती महत्त्वाची असते, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सचे बेसिक काही स्टडीज बघितल्या. त्यामध्ये झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहिला आणि इंटरनल एनर्जीविषयी थोडीशी माहिती दिली. आज आपल्याला थोडंसं वेगळं बघायचं आहे. याच लेसनमधलं पाहायचं आहे, परंतु थोडंसं वेगळं आहे. आपल्याला काही गोष्टी आहेत, काही कन्सेप्ट आहेत, जे कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता पहा, एखादा शब्द असतो, त्याच्या एखादी टर्म्स असते, एखादा शब्द असतो, त्याचं मिनिंग आपल्याला माहीत नसलं की मग तो शब्द काय होतो, आपल्याला कठीण होऊन बसतो. म्हणून आपल्याला त्याचं मिनिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. जर मिनिंग आपल्याला माहीत नसेल तर तो शब्द आपल्याला कळत नाही आणि त्याच्या पाठीमागची जी हिस्ट्री आहे त्या शब्दाच्या पाठीमागची ती कळत नाही. मग आपल्याला जी टर्म्स आहेत, काही टर्म्स आज आपल्याला बघायच्यात. त्यामध्ये हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क, भलं मोठं नाव आहे, हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. या तिन्हींनी मिळून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बनतं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये भरपूर काय, कधी पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह, कधी वर्क, कधी हीट कशी असते, इंटरनल एनर्जी कशी असते, वर्क कसं असतं, हे खूप ब्रॉडली कन्सेप्ट आहेत. वन बाय वन आपण काय करणार आहोत ते पाहणार आहोत. पण आज जे बघणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे. जसं की एखाद्या गावाला जायचं आहे आपल्याला, तर त्या गावाविषयी थोडीशी माहिती आपल्याला असणं आवश्यक असतं. आपण कधीही कोणत्या विनाकारण जात नाही, कुणीतरी नातलग लागत असतात, त्या नातलगांची माहिती आपल्याला असते, म्हणून आपण त्या गावी जात असतो. नसेल तर आपण माहिती करून घेतो. आता लहानपणी आपण एखाद्या टूरला जर गेलो, तर टूरला जात असताना आपण काय करायचो, म्हणजे तुम्ही काय करता, अगोदर तुमचे सर जर सहल घेऊन जाणार असले तुमचे स्कूलचे, आता स्कूलमध्ये तर तुम्ही राहिला नाहीत, कॉलेजचे म्हणा, आमच्या नशिबाला कोरोना यावर्षी कोरोना पॅन्डेमिक असल्यामुळे आम्ही काय जाऊ शकत नाही. पण कधीतरी गेलं असताना तर त्यावेळेची गोष्टी ऐका. जर एखाद्या गावाला जायचं असेल तर त्याच्याविषयी माहिती आपण घेतो, कोणाकडून, सरांकडून किंवा एखाद्या पुस्तकातून. आता तर खूप सोपं झालं, गुगलवर टाकलं की लगेच त्या गावाचं पूर्ण नाव बिव येतं. तसंच हे कन्सेप्ट सगळे जर कळायचे असले, आपल्याला पुढचं जर सगळं कळायचं असेल, हे 2-3 गोष्टी आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आता हा लेसन मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, फिजिक्समध्ये पण आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जो काही फरक आहे तो अगदी काही प्रमाणात फरक आहे. कॅल्क्युलेशनमध्ये, ते साईनमध्ये कुठं पॉझिटिव्ह घेतात, कुठं निगेटिव्ह घेतात, परंतु काही जे कन्सेप्ट आहेत ते दोन्हीकडे सारखे आहेत. त्याची जी नावं आहेत, आता उदाहरणार्थ याच्यामध्ये सिस्टीम आहे, सराउंडिंग आहे, बाउंड्री आहे, हे जे कन्सेप्ट आहेत, हे कन्सेप्ट सगळीकडे कसे आहेत, सारखे आहेत. मग आपण फर्दर जास्त डिले न करता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊत आपण. तर हे थर्मोडायनॅमिक्स लेक्चर आहे, थर्मोडायनॅमिक्स लेक्चर नंबर 3, आणि त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत सिस्टीम. आता सिस्टीम काय असते पहा. सिस्टीम काय असते लक्षात घ्या. एखादी शैक्षणिक संस्था असली तर त्या शैक्षणिक संस्थामधले जे शिक्षक वृंद असतात, हे शिक्षक वृंद त्या शैक्षणिक संस्थेचे एक काय असतात, भाग असतात. आणि ती संस्था आणि ते शिक्षक वृंद हे सगळ्यांची मिळून ती काय असते, एक सिस्टीम तयार झालेली असते. तसं कोणतीही सिस्टीम घ्या, एखादी कॅटली घ्या तुम्ही, दुधाची, चहाची कॅटली घ्या, ती एक प्रकारची सिस्टीम आहे. त्याच्या आतमध्ये जे घडतं ते सिस्टीमचा एक भाग आहे. आता बघू आपण काय म्हणतात ते. The ability of group of substance to exchange energy with the surrounding. आता एक ग्रुप ऑफ सबस्टन्स असेल
किंवा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट असतील, त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे विच हॅव टू ॲबिलिटी टू एक्सचेंज हीट, विच आर ॲबिलिटी टू एक्सचेंज हीट एनर्जी विथ द सराउंडिंग. म्हणजे ह्या इन्व्हायरमेंटला, ह्या निसर्गाला, ह्या पूर्ण काय म्हणता येईल त्याला, सराउंडिंगला हीट देण्याची किंवा त्याच्यापासून हीट घेण्याची ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते, ज्या सबस्टन्समध्ये जी कॅपॅसिटी असते, तर त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम म्हणतो. आणि ते सबस्टन्स कशात असते, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट असतात, ते ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स आहेत, ते ग्रुप ऑफ सबस्टन्स आहेत, ते ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहेत. त्या ऑब्जेक्टची ॲबिलिटी टू एक्सचेंज हीट विथ द सराउंडिंग, इट इज नोन ॲज अ सिस्टीम. म्हणजे इथं एक सिस्टीमचं एक फिगर काढून दाखवली पहा. हे काहीतरी सिस्टीम आहे, आतमध्ये गॅस आहे, समजा गॅस भरलेला आहे याच्या आतमध्ये. मग याच्यामध्ये यांची कॅपॅसिटी, ह्या सिस्टीमची कॅपॅसिटी की हीट ती घेऊ शकते किंवा हीट बाहेर देऊ शकते, किंवा ती एनर्जी घेऊ शकते किंवा एनर्जी बाहेर देऊ शकते, तर त्याला काय म्हटलं जातं, सिस्टीम म्हटलं जातं. ठीक आहे. द ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू एक्सचेंज एनर्जी विथ द सराउंडिंग, द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स the ability of substance to exchange energy with the surrounding is called as a system. This is known as a system. त्याची एक ॲबिलिटी आहे की त्या ॲबिलिटीमध्ये ते काय करू शकतं, एनर्जी एक्सचेंज करू शकतं. they have the ability to exchange heat with the surrounding. सराउंडिंगला ते काय करू शकतं, हीट एक्सचेंज करू शकतं, हीट किंवा एनर्जी काय करू शकतं, ते एक्सचेंज करू शकतं. ओके, चला आता पुढचं बघूया. सेकंड, सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे आपलं इन्व्हायरमेंट म्हणा. सिस्टीमच्या बाहेरचा जेवढा भाग असतो, सिस्टीमच्या बाहेरचा जेवढा काही भाग आहे, तर त्या तेवढ्या भागाला काय म्हटलं जातं, सराउंडिंग म्हणायचं. त्याला इन्व्हायरमेंट पण म्हणतात काही जण. सराउंडिंगला काय म्हणतात, इन्व्हायरमेंट पण म्हणतात. पहा बरं काय म्हणतात, द पार्ट ऑफ युनिवर्स, the part of universe other than the system, the part of universe other than the system is called surrounding. the part of universe हा एक प्रकारचा युनिवर्सचा पार्ट आहे. सिस्टीमच्या बाहेर जो काही पार्ट असतो युनिवर्सचा, त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग. आता ही सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमच्या ऐवजी तुम्ही आता उदाहरणार्थ हे एक पातेलं घेतलंय आणि ते पातेलं असं क्लोज आहे, तर त्याच्या आतमध्ये काहीतरी पाणी आहे, पाणी भरलेलं आहे तुम्ही. ओके, मग ते काय आतमध्ये असणं म्हणजे काय, त्याला म्हणायचं सिस्टीम. त्याला काय म्हणायचं, सिस्टीम. आणि ह्या पातेल्याच्या बाहेरचं किंवा ह्या बॉक्सच्या बाहेरचं जे जग आहे, त्याला काय म्हणायचं, सराउंडिंग म्हणायचं. त्याला काय म्हणतो आपण, सराउंडिंग. जसं की इथं मी तुम्हाला सिस्टीम काढून दाखवली. हां, सिस्टीम. ओके, लक्षात आलं. द पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन द सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. द पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन द सिस्टीम, या सिस्टीमच्या व्यतिरिक्त जो पार्ट आहे युनिवर्सचा, सिस्टीमच्या व्यतिरिक्त जो बाहेरचा जो पार्ट आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, सराउंडिंग. ओके, सिस्टीम लक्षात ठेवा. दिस इज द सिस्टीम अँड अदर पार्ट ऑफ द युनिवर्स एक्सेप्ट द सिस्टीम, दिस इज नोन ॲज अ इन्व्हायरमेंट. ओके. त्यानंतर बाउंड्री पहा. ह्या सिस्टीमला आणि सराउंडिंगला जी लाईन काय करते, जी लाईन सेपरेट करते, त्या लाईनला आपण काय म्हटलं जातं, बाउंड्री म्हटलं जातं. पहा बरं, इकडं सराउंडिंग आहे, इथं सिस्टीम आहे. त्याचे जे वॉल आहेत, ते वॉल जे आहेत ते काय असतं, ते बाउंड्री असतं, बाउंड्री. हो की नाही. आता काय बाउंड्री पहा, द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंगपासून त्या सिस्टीमला जी वेगळं करते ती बाउंड्री, त्या बाउंड्री वेगळं करती जी लाईन किंवा जो सरफेस, त्या सरफेसला आपण काय म्हणतो, बाउंड्री असं म्हटलं जातं. लक्षात येते का ना, त्या सरफेसला आपण काय म्हणतो, बाउंड्री असं त्या सरफेसला आपण म्हटलं जातं. द सरफेस सेपरेटिंग द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. एखाद्या सिस्टीमला एक सरफेस सराउंडिंगपासून वेगळा करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, बाउंड्री म्हणतो. थर्मास फाल्क्स आहे, उदाहरणार्थ एखादा थर्मास आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही चहा ठेवला किंवा ज्यूस ठेवला, तर त्याची जी वॉल आहेत, ते वॉल बाहेरून येणारे हीटला काय करतात, थांबवतात. आतमधून बाहेर जाणारे हीटला काय करतात, ते थांबवतात. ओके, म्हणजेच ते अल्टिमेटली काय आहे, ते बाउंड्रीचा रोल करतात.
ते काय रोल करतात, बाउंड्रीचा तिथे काय करतात, रोल करतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 कन्सेप्ट आहेत, सिस्टीम, त्यानंतर काय बघितलं आपण, सराउंडिंग अँड थर्ड बाउंड्री. सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता पुढे बघू आपण. पुढे आपल्याला बघायचे सिस्टीमचे काही पार्ट्स पडतात. देर आर द 3 टाइप्स ऑफ द सिस्टीम. Thermodynamic system can be classified into 3 types. Thermodynamic system can be classified as, first आहे, there are the 3 types of the thermodynamic system. थर्मोडायनॅमिक्सच्या 3 प्रकारच्या सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतात. There are the 3 systems of the thermodynamics. One is open system. Second, closed system. And third, isolated system. आता पहा काय काय सांगता येईल पहा. वन बाय वन पहा. हे थोडंसं वाकडं गेलं, सरळ करू याला. आयसोलेटेड सिस्टीम पहा. आता त्यांना 3 प्रकार पडतात त्याचे. पहिली आहे ओपन सिस्टीम. फर्स्ट इज अ ओपन सिस्टीम, सेकंड इज अ क्लोज सिस्टीम अँड थर्ड इज अ आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम वन बाय वन बघूया आपण. ओपन सिस्टीम काय असते पाहू. ओपन सिस्टीम, the system in which which can exchange both energy as well as matter. The system which can exchange energy as well as matter with the surrounding. The system which exchange energy as well as matter with surrounding is called ओपन सिस्टीम. आता पहा, ज्या सिस्टीममध्ये ही एक थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे, त्यातली पहिली सिस्टीम आपण बघतोय, त्या सिस्टीमचं नाव आहे ओपन सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये काय होतंय पहा, द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर विथ द सराउंडिंग. आता या सिस्टीममध्ये काय होतंय, एनर्जी पण एक्सचेंज होऊ शकते आणि मॅटर देखील एक्सचेंज होऊ शकतं. द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर, एनर्जी पण देते आणि मॅटर पण देते विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. आता पहा, आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की पटकन लक्षात येईल तुम्हाला. वॉटर बॉइलिंग इन अ केटली. वॉटर बॉइलिंग इन बिकर करू आपण त्याला, बिकर, ओपन बिकर करू, इन ओपन बिकर, ओपन पॉट करू जरा, बिकर किंवा पॉट. ओके. आता काय होतं पहा, ज्यावेळी आपण पाणी गरम करायला घेतो, पातेल्यात पाणी गरम करतोय आपण, तर पातेल्यात पाणी गरम करत असताना त्याच्यावर जर झाकण ठेवलेलं नसेल,
कसल्याही प्रकारचं ते कसल्याही प्रकारचं त्यांना इन्सुलेटिंग काही नसेल, म्हणजे वरून काहीतरी आपण झाकलेलं नसेल, तर त्यावेळी जे पाणी उकळत असताना त्याची जी वाफ बाहेर पडते, जी स्टीम बाहेर पडते, ते स्टीम ॲज अ मॅटर म्हणून बाहेर पडते. ते स्टीम काय बाहेर पडते? ॲज अ मॅटर म्हणून बाहेर पडते. आणि त्या पातेल्याला जर आपण बाहेरून हात लावला तर तिथून हीट बाहेर पडते, म्हणजे हीट एनर्जी काय करते त्यातून बाहेर पडते. म्हणजे या सिस्टीममध्ये दोन्ही पण जे बाहेर पडतात, दोन्ही पण एक्सचेंज व्हायला लागल्यात. म्हणजे त्यामुळे त्याला म्हटलं जातं ओपन सिस्टीम. द सिस्टीम विच कॅन एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर विथ द सराउंडिंग. एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर विथ द सराउंडिंग, दिस इज नोन ॲज ओपन सिस्टीम. आणि त्यामुळेच त्याला कोणती सिस्टीम म्हटलं जातं? ओपन सिस्टीम म्हणतात. कशामुळे ओपन सिस्टीम म्हणतात ते लक्षात आलं? विच कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. दोन्ही पण त्यातून बाहेर पडतं. जसं की आपण बॉइलिंग वॉटर बघितलं इन ओपन बिकर. बॉइलिंग वॉटर इन ओपन बिकर, ज्याच्यामधून वाफ बाहेर पडते, स्टीम बाहेर पडते. बाहेर स्टीम पडते याचा अर्थ काय बाहेर पडतंय? मॅटर बाहेर पडतंय. आणि त्याच्यासोबतच त्याला जर बाजूनी जर आपण हात लावून पाहिलं, किंवा हात लावायची पण गरज नाही, थोडंसं जवळ जाऊन जरी बघितलं तर तिथं आपल्याला हीट एनर्जी रिअलाइज होते. याचाच अर्थ याच्यामधून दोन्ही गोष्टी बाहेर पडतात. म्हणून या सिस्टीमला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. आणखी एक एक्झाम्पल, कप ऑफ टी. फक्त एक कप भर चहा जर बघितला आपण, एक कप भर जर चहा घेतला, ओपन कप बरं का, त्याला झाकून नाही, सॉसर का काहीतरी म्हणतात, ते सॉसर सुद्धा त्याला काय केलं नाही आपण, झाकून ठेवलेला नाही, तर त्याला कोणती सिस्टीम म्हणायचं? त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणायचं. आता नेक्स्ट बघूया आपण क्लोज सिस्टीम. द क्लोज सिस्टीम विच शॉर्टली लिहितो, विच एक्सचेंज only energy but not matter. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एनर्जी काय होते? बाहेर पडते, पण मॅटर बाहेर पडत नाही. तर त्याला काय म्हटलं जातं? क्लोज सिस्टीम. ज्याच्यामध्ये एनर्जी बाहेर पडत नाही, फक्त एनर्जी बाहेर पडते, मॅटर बाहेर पडत नाही, तर त्याला काय म्हणायचं? क्लोज सिस्टीम म्हणा. दिस इज नोन ॲज अ क्लोज सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. आता एक्झाम्पल बघू. हे बॉइलिंग वॉटर होतं बिकर, त्याच्यावरती आपण ठेवलं झाकण. क्लोज्ड वेअर वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर इज क्लोज सिस्टीम. वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवलं आपण. त्याच्यामध्ये झाकण ठेवल्यानंतर त्यातून स्टीम बाहेर पडत नाही, स्टीम आतली आत राहते. म्हणजेच काय होतं? ती कोणती सिस्टीम होते? क्लोज सिस्टीम. एक्झाम्पल, आपण कप ऑफ टी जर बघितलं, कप ऑफ टी विथ सॉसर, विथ अ कप ऑफ टी क्लोज विथ द सॉसर, म्हणजे बशीनं आपण कप काय केला, तो झाकलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय बाहेर पडतंय? ओनली एनर्जी बाहेर पडते. त्याला हात लावून बघितलं तर फक्त एनर्जी बाहेर पडते, पण स्टीम बाहेर पडत नाही. याचा अर्थ त्यातून काय पडत नाही? मॅटर बाहेर पडत नाही. त्याला म्हणायचं क्लोज सिस्टीम. अँड लास्ट, आयसोलेटेड सिस्टीम विच कॅनॉट एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर विथ द सराउंडिंग. ज्याच्यामध्ये एनर्जी पण बाहेर पडत नाहीत आणि त्याच्यातून मॅटर पण बाहेर पडत नाही. विच कॅनॉट एक्सचेंज एनर्जी अँड मॅटर पण बाहेर पडत नाही, एनर्जी पण बाहेर पडत नाही. तुम्ही म्हणता ना असं काय? एक्झाम्पल द्या एकदम. आता याचं एक्झाम्पल थर्मास फॉल्स आहे पहा. थर्मास फॉल्स जर बघितलं तुम्ही, ज्याच्यातून एनर्जी देखील बाहेर पडत नाही, ज्याच्यातून मॅटर देखील बाहेर पडत नाही. विच कॅनॉट एक्सचेंज एनर्जी and matter, which cannot exchange energy and matter. This is known as isolated system. It is a completely sealed. Matter as well as energy cannot exchange with the surrounding. Matter as well as energy which cannot exchange with the surrounding. Surroundingला मॅटर पण जात नाही बाहेर, एनर्जी पण जात नाही. थर्मास फॉल्स मध्ये
आपण कोणतीही गोष्ट आपण त्यात जर टाकली, तर तुम्ही चहा टाकला तरी तो जसा न तसा राहतो, तुम्ही पाणी जरी टाकले जसं न तसं राहतं, म्हणजे त्याच्यातून हीट एक्सचेंज होत नाही आणि मॅटर देखील एक्सचेंज होत नाही. ओके, आणि त्यामुळे त्याला कोणती सिस्टीम म्हणतात? आयसोलेटेड सिस्टीम. आज आपण 2-3 कन्सेप्ट बघितल्या. अगोदर सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री पाहिली, आणि त्यानंतर ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम बघितली. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हीट काय बघणार आहोत, हीट कशी असते ते पाहणार आहोत. हीट कशी सराउंडिंगला जात असते. मग ज्यावेळी हीट सराउंडिंगला आपण देतो, त्यावेळी आपण हीट ज्यावेळी लॉस करतो, त्यावेळी आपण त्याला काय करतो? हीट ज्यावेळी एक्सपांड होते, म्हणजे बाहेरचं टेम्परेचर हे जर जास्त असलं, सिस्टीमपासूनचं बाहेरचं टेम्परेचर जर जास्त असलं, तर हीट काय होते? एक्सपांड होते. आणि जर बाहेरचं टेम्परेचर कमी असेल, बाहेरचं टेम्परेचर जर जास्त असेल, तर बाहेरचं टेम्परेचर सिस्टीममध्ये येऊ शकतं, म्हणजे हीट काय केली जाते? गेन केली जाते. आणि काही वेळा हीट काय केली जाते? दिली जाते. म्हणजे ज्यावेळी दिली जाते त्यावेळी त्याला आपण काय करतोय? निगेटिव्ह घेतो. हीट काय घेतो? निगेटिव्ह. ज्यावेळी हीट दिली जाते त्यावेळी काय घेतो आपण? त्याला निगेटिव्ह घेतो. आणि ज्यावेळी हीट आपण घेतली जाते तर त्याला काय म्हटलं जातं? पॉझिटिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ज्यावेळी दोन्ही बाजूची हीट, सिस्टीममधली पण आणि सराउंडिंगमधली पण हीट एनर्जी सेम असते, तर त्यावेळी तिथं आपण टेक इट ॲज अ Q0. त्यावेळी 0 एनर्जी कशी घेतली जाते? 0. म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 एनर्जी केव्हा घेतली जाते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. ठीक आहे, बाकीचा भाग नंतर बघूया.